हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल। माझं नाव आहे सोनी आणि मी राहते हैदराबादमध्ये। तुम्ही कसे आहात? सगळ्यांना राम राम माझ्याकडून। आणि काही नाही, आज छोटासा व्हिडिओ येते तुम्हाला का म्हणजे जास्त काय व्हिडिओ काढू शकली नाही मी, आणि सकाळचा पण मी विसरले काढायला। आणि तसंच मी भाजी बनवत होती। कुठली भाजी तुम्ही बोलणार, तुम्ही पुढे जाऊन बोलणारच। आणि ही भाजी मी बनवत होती, महाराष्ट्राला फेमस आहे भाजी, शेवभाजी बोलतात ना, शेवभाजी, त्याच्यावर शेव घालतात, ती भाजी बनवत होती। आम्हाला लय आवडते ती भाजी। तर माझी सासू आली होती ना मुंबईवरून, तेव्हा आम्ही ना शेव मागवले होते त्यांच्याकडून। ते रेड कलरच्या जे शेव येतात ना, ते दाढेवाले, ते मागवले होते। लय भारी लागते ती भाजी खायला। तर आज विचार केली की चला भाजी तेवाली बनवू, ती वाली भाजी बनवू। तर मी तेच बनवत होती। आणि इथे कांदा, खोबरा आणि टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण अद्रकचा पेस्ट वगैरे सगळं फ्राय करून घेतली आणि वाटून घेतली। पहिले खोबरं वाटून घेतली, त्याच्यानंतर कांदे आणि ते सगळं जे मिक्स झालं होतं ते वाटून घेतली। आणि काही नाही, वाटून घेतली आणि फोडणी घातली त्याचीच। लय भारी लागते त्याच्यामध्ये ना। मेन काय असतो चीज माहिती आहे? कोथिंबीर आणि धनिया, अख्खे धनिया असतात ना आपले, अख्खे धनियानं फ्राय करून घ्यायचं। म्हणजे पावडर नाही, पावडर घातले तरी चालेल, पण मी तसं करत नाही। मी ना अख्खे धनियानं जास्त करून असं तवावर परतून घेते थोडासा, म्हणजे बरं पडते ते आणि टेस्टला पण लई भारी लागते। थोडेसेच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही। आणि आपलं धनिया जे बाहेरून हिरवा धनिया आणतात ते मस्त लागते, आणि ते जास्त टाकायचं म्हणजे टेस्टला लय भारी लागते। आणि मस्त झाली होती भाजी, पण लय भारी झाली होती। तसं आपण जे हॉटेलमध्ये खातो ना, तसं तर थोडंसं तसं टेस्ट नाही आला होता, म्हणजे थोडा कमी होता त्याच्यामध्ये काहीतरी। असं बनवायला गेले तर आता ते मी पण व्हिडिओमध्ये काय यूट्यूबमध्ये बघितले नाही, माझ्याशी जसं होते तसं बनवली आहे मी। आणि मला काही येत नाही महाराष्ट्राचं एवढं जेवण बनवणं, थोडा करते आपलं, माझ्याशी जेवढं होते तेवढं प्रयत्न करते मी। तुम्हाला कसं वाटते माझं मी बनवते ते नक्की सांगा, आणि कसं वाटलं तुम्हाला। आणि त्याला ना पहिलं सगळ्यात मोठी ना तरी यायला पाहिजे। तरी चांगला मसाला भाजले ना आपण तेलामध्ये, मस्त वेगळा फ्राय केले ना त्याला, तरी लय चांगली येते त्याची, मस्त येते। तरी लय भारी आली होती, तुम्ही बघता। आणि ही ते ना मी मसाला तेलामध्ये टाकून दिली होती, करेपाक वगैरे काय नाही टाकली होती मी, मसाल्यामध्ये सगळं टाकले होते। जर मी टाकली असते ना तर मला लय किचकिच केले असते, त्याच्यामुळे मी टाकली नाही। तुम्हाला तसंच माहितीच आहे, हर व्हिडिओमध्ये सांगते की माझे नवऱ्याला कढीपत्ता नाही आवडत, तर मी वाटून घालते आणि कधी कधी असंच तेलामध्ये टाकते। तर ऐकून घेते मी कधी कधी, आणि कधी कधी जर मला वाटलं नाही की नाही घालायला पाहिजे तर नाही घालत। तर इथे मी काय काय घातली होती, हळद घातली होती, मीठ नंतरला घातली मी, हळद आणि मिरची पावडर आणि गरम मसाला असतो ना, तर मी जे डीमार्टमध्ये, मी काय घरी बनवले नाही आहे, सगळं डीमार्टचाच आहे माझा। तर ते डीमार्टमधून जे पाकिट आणले होते तेच आहे माझ्याकडे। तर ते थोडेसे गरम मसाला टाकले आणि त्याला गरम पाणी टाकले। नक्की कुठली पण भाजीमध्ये ना तुम्ही गरम पाणी टाका, लय टेस्ट येते भाजीची, मला खरोखर लय आवडली ते। आणि इथे मी ना कोथिंबीर कापून टाकत होती, भले मसाल्यामध्ये मी टाकले होते पहिले, जेव्हा वाटत होती तेव्हा कोथिंबीर टाकली होती, तरी पण मी वरतून अजून कोथिंबीर टाकली म्हणजे टेस्ट येईल म्हणून। जर टेस्ट नाही आला असता तर नवऱ्याचा ऐकायचं असलं होता, त्याच्यामुळे मी टाकले। आणि हे जे मी शेव दाखवते तुम्हाला ना, ते नक्की तुम्ही बनवून एकदा बघा। मी ना मुंबईवरून मागवले सासूकडून, लय चांगला झाला होता शेव। आणि त्याच्या असं घालू नाही शकत आपण, खायच्या टायमाला गरम गरम घ्यायचं, तर गरम करून घ्यायचं कालवण आणि नंतरला त्याच्यावरून टाकायचं, म्हणजे असं पहिलं टाकलं ना तर ते शिजून जाते, ते चांगलं नाही लागत खायला त्याच्यामुळे। आणि इथे ना भांड्या बघा किती पडले होते, दुपारचे पण होते, आता भाजी बनवली त्याचे पण होते, त्याच्यामुळे बोलले की चला भांडे घासून घेते। माझं दररोजचं हेच आहे, संध्याकाळचं भांडी मी असंच करते। जर भाजी अर्जंट बनवायचं असलं, भूक लागलं, टाईम झाला आहे ते मुलांना, तर मी असंच करते, पट्टापट भाजी एक साईडला म्हणजे चढवते भाजी, म्हणजे एक साईडला बनवून झालं की ते भांडी निघलं की ते पण सांगते घासून टाकते। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ बरं चांगला वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि तुम्ही जे पण माझे व्हिडिओ बघतात मनःपूर्वक धन्यवाद तुमचा. आणि काही नाही, एवढंच बोलायचं होतं. आज छोटासा व्हिडिओ आला आहे माझा, लय मोठा नाही आला आहे. त्याच्यामुळे का म्हणजे मला काढायचा एवढं काही मूड नव्हता. तर बोलतात ना, एखादी वेळेस जर मेहनत करतो तर ते मेहनतीचा फळ भेटत नाही, तर कसं तरी माझा नवरा बोलतो एवढं लवकर कसं काय फळ भेटणार, करता मेहनत करण्याने नंतर भेटते. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. इथेच एंड करते. बाय.